संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं मोठ्या उत्साहात पंढरीकडे प्रस्थान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती। आळंद येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं। तसेच टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी ज्ञानोबा माऊली, माऊली माऊलीचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंडा पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत संवाद साधला, तसेच माऊली चरणी प्रार्थना केली। भाई काय सांगाल आज माऊलीच्या प्रस्थानासाठी काय सांगाल? माऊलीला वंदन करतो आणि माऊलीच्या आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं। मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली। पांडुरंगाच्या कृपेने, विठुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने। मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरती सर्व संकट अनिष्ट दूर होऊ दे, या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे, एवढीच माझी माऊलीच्या चरणी विनंती आहे। इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय, हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे।